पनवेल महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या खारघर सेक्टर 35 या ठिकाणी ट्रॅफिक पार्क हा प्रकल्प लहान मुलांसाठी उभा राहत आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. लोकशाही मराठीने या संदर्भात वृत्त प्रसारित केलं होतं आणि अखेर आता हे जे धोकादायक बांधकाम होतं हे ठेकेदाराकडनं तोडण्यात आलेलं आहे. आपण जर पाहू शकतो की हा जो प्रकल्प या ठिकाणी उभा राहत आहे, या ठिकाणी बांधकाम भिंत अशी बांधण्यात आली होती. मात्र हात लावताच ती भिंत कोसळत असल्याचा दावा हा विरोधकांनी केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने या संदर्भात त्वरित चौकशी केली आणि त्यानंतर आता ठेकेदाराने हा जो बांधकाम आहे हा तोडलेला आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे का पनवेल पालिकेला याचा कोणताही भुर्दंड एक्स्ट्रा बसणार नाही आहे. ठेकेदाराची जर चूक असेल तर त्याला त्याचा भुर्दंड बसणार, आम्ही कोणताही बिल हे त्यांना देणार नसल्याचं जे अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे का जर हे जर बांधकाम धोकादायक किंवा निकृष्ट दर्जाचं नव्हतं तर मग तोडलं का, असा प्रश्न आता विरोधकांनी केलेला आहे. त्यामुळे या सर्व बांधकामाची पुन्हा एकदा सखोल चौकशी करून जर कोणी दोषी आढळलं तर त्यावर कारवाई करण्याची मागणी आता विरोधकांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, पनवेल.